कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या। हताश बळीराजाभोवती सावकारी पाश। विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद। कर्ज फेडण्यासाठी चंद्रपूरमधील शेतकऱ्याला किडनी विकावी लागल्याच्या प्रकरणानं राज्य हादरलं होतं। मात्र या प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे। अधिवेशनातही या प्रकरणाचे संतप्त पडसाद उमटले। राज्यातील 19 शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे किडनी विकली असल्याचा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी विधानसभेत केलाय। महाराष्ट्रात सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती आहे, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। यावर उत्तर देताना गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी या प्रकरणी कारवाईसाठी SIT गठीत केली असल्याचं सांगितलं। सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग? मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती। चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे। यामध्ये शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल? शेतकरी कशा संकटात असेल? त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे। सरकारनं तातडी सर्वांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे, SIT लावली। आपल्या SIT मुळे त्यामुळे सर्वजण आपण माहीत पडलं की संपूर्ण देशामध्ये काय होऊन राहिलं आहे। तर ह्या अनुषंगानं जे लोक असतील त्या सर्वांवर तातडीनं कारवाई करण्यात येईल हा शब्द आहे। सत्ताधारी आमदारांनीही या प्रकरणी सरकारला सवाल केला। हे संघटित गुन्हेगारीचं प्रकरण आहे, यातील आरोपी सुटू नयेत म्हणून त्यांना मकोका लावणार का, असा प्रश्न भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीतून केला। चंद्रपूरमधील एका सामान्य शेतकऱ्याने सावकाराकडनं घेतलेलं कर्ज फेडण्याकरता आणि खरं तर त्यातलं मुद्दल व्याज त्याने परत केलेलं असताना सुद्धा त्याला स्वतःची किडनी विकण्यापर्यंत पाळी आली। यातल्या आरोपींना हे सुटू नयेत याच्याकरता मोक्का लावण्याचं काम निर्णय राज्य सरकार करणार का? चंद्रपूरमधील नागबीड येथील शेतकरी रोशन कुळे याला 1 लाखासाठी 74 लाख रुपये सावकाराला द्यावे लागले। किडनी विकून पैसे दिले, त्याशिवाय त्याची शेती गेली, ट्रॅक्टरही उचलून नेलं। या प्रकरणाच्या तपासात किडनी तस्करीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर आले। रोशन कुळेंची कंबोडियात किडनी काढण्यात आली होती। महाराष्ट्र सावकारी अधिनियम कायदा आहे, मात्र त्याची कडक अंमलबजावणी होत नाही। खेडोपाड्यातील सावकारीच्या कचाट्यात गरजू बळीराजा अडकतोय। त्यामुळे आता कर्जाचा डोंगर अस्मानी आणि सुलतानी संकटानं पिसलेल्या बळीराजाच्या किडनीवर उठलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV।